आज सकाळी उठल्याबरोबर हे भिजत घातलेले, रात्रीच भिजत टाकले होते हे मूग मी, आणि गॅलरीत वाळत टाकायला घेऊन आले होते. मी पाण्यातून काढले आणि घेऊन आले, कारण आमच्या इथं ऊन जास्त वेळ येत नाही. संध्याकाळी 1 तास आणि सकाळी थोड्या वेळच ऊन राहतं. त्यामुळे मी गडबड करून हे सकाळी सकाळी काम केलं. मुगाचं वाळत टाकायचं 2 ते 3 दिवस लागलेला वाळायला. आता तर फुलं बघितली झाडाला, तर भरपूर आज फुलं आली होती गुलाबाला. मस्त एकाच फांदीला एवढी फुलं आली होती, 7-8 फुलं होती ही. मस्त वाटलं फुलांना बघून सकाळी सकाळी. तर मी तोडली आणि ते देवपूजेला घेऊन आले. देवपूजा केली. बघा ही देवपूजा केल्यावर कशी मस्त देवपूजा दिसते आणि प्रसन्न वाटतं असं देवपूजा केल्यानंतर. आणि घरात वातावरण छान होतं. नंतर आम्ही मिरचीचा बेत केला. तर त्यासाठी फक्त मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे, जास्त साहित्य लागत नाही त्याला. बारीक करून दह्यामध्ये मिक्स करून हळद आणि मीठ टाकून त्याला फक्त 5 मिनटं घट्ट होईपर्यंत हे होऊ द्यायचं त्याला. जास्त वेळ पण नाही लागत आणि सोपी रेसिपी आहे ही. मस्त लागतं हे उन्हाळ्यामध्ये खायला. आणि हा ब्लाऊज मी सकाळी शिवून घेतलेला, तर त्याला मी हुक लावणार आहे आणि नंतर अजून एक द्यायचा आहे. तर मी तो पण शिवून घेणार आहे आज. आता याला हुक लावून देते. हा द्यायचा आहे ब्लाऊज.